आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी भवन उभारण्याची घोषणा केली असतानाच या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार नजीब मुल्ला यांनी आगरी कोळी भवनाचे गिफ्ट मतदारांना देणार असल्याचे जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। महायुतीचे राज्यातील उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी तातडीने मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी नियोजन विभागामार्फत 40 कोटींचा विकास निधी मंजूर केला असल्याची माहिती ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मुंब्रा कळवा भागाचा नागरी विकास करण्यासाठी हा निधी दिला आहे। तसेच अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील 5 कोटीचा निधी दिला आहे। यापूर्वी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 55 कोटीचा निधी दिलेला आहे। 181 कोटीचा विकास निधी मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी महायुती सरकारकडून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली। 2 दिवसांपूर्वी आमदार आव्हाड यांनी कळवा येथील खारभूमी कार्यालयाजवळ वारकरी भवन उभारणार असल्याचे जाहीर केले होते। त्याला श्री मुल्ला यांनी आगरी कोळी भवनाने प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे। एकूणच या मतदारसंघात गुरु शिष्याची लढत रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे। खुशी है कि कलवा में बहुत सालों से जो मांगे रखी जा रही थी, म्हणजे जे आपण डिमांड करत होतो, कळवाला आता हमारे समाज को मिलने वाला है आगरी कोली भवन। 5 करोड़ रुपया पहले टप्पे का आगरी कोली भवन के लिए आया है। उसके बाद में हमने कलवा के अंदर जो मैदान है, वो मैदान के अंदर हमने उसमें 1.5 करोड़ रुपए का निधि लाया है। और उसके बाद में कलवा के अंदर बाकी के इतर कामों के लिए निधि लाया है। मुंब्रा के अंदर जो कब्रिस्तान की खस्ती हालत थी, जहां आवाम रो रही थी कि मैयत दफनाने को कोई तैयार नहीं था, वहां के लिए अतिरिक्त मट्टी भरनी करके अच्छी मट्टी, जो 17 करोड़ रुपया भ्रष्टाचार में डूब चुका, जो मट्टी चोरी हो गई है, उससे बचाने के लिए आवाम को 5 करोड़ रुपए का विशेष निधि आया है। उसके बाद अमृत नगर में कस्ती हालत है कब्रिस्तान दीवार की, उसके लिए 2 करोड़ रुपए आया है। मुंब्रा में सुशोभित तालाब हो, उसके लिए कौसा तालाब का सुशोभीकरण, वो म्यूजिकल फाउंटेन और लाइट के लिए पैसे आए हुए हैं। तकरीबन उसके लिए हमने उसके बाद में हम लोगों ने म्यूजिक 1.5 करोड़ रुपए लाया है। उसके बाद में प्लेग्राउंड नहीं है, पहले 50 लाख रुपए लाया था, और आज मुंब्रा के अंदर बच्चों को खेलने का प्लेग्राउंड, ज्येष्ठ नागरिकों को चलने के लिए सुबह मॉर्निंग वॉक के लिए एक अच्छा सा वॉकिंग ट्रैक विद म्यूजिक, उसके बाद में एक साइकिलिंग ट्रैक, जिधर जो अच्छे अपने आप को हेल्थ फिटनेस वाले साइकिलिंग ट्रैक, ये सब चीज के लिए पहले 50 लाख रुपए आया था और अभी 1.5 करोड़ रुपया आया है। उसके बाद में सबसे अहम जो शैक्षणिक दर्जा ऊंचा करने के लिए पहले 5 करोड़ रुपए आया था। 1 करोड़ रुपया हमारे को आइडियल मार्केट में आया था, जिधर जो आज मुंब्रा कौसा के स्कूलों की खस्ती हालत है, दरवाजे नहीं है, पेंट खराब है, टॉयलेट में पानी नहीं है, पीने को पानी सही नहीं है, ऊपर शेड बांधने का लीकेज है, खिड़कियां टूटी हुई है, फ्लोरिंग्स खराब है, पेंट खराब है। उस चीज के लिए 6 करोड़ रुपए आया था 2 स्कूलों के लिए। उसके अंदर एडिशनल हमने अभी माध्यमिक स्कूल जो पतरे के अंदर है, उस माध्यमिक स्कूल के लिए हम लोगों ने पैसा लाया है। तकरीबन उसके 5 करोड़ रुपए हमने वो स्कूल के लिए लाया। पहला टप्पा जो एक आलीशान बिल्डिंग बनेंगे और एक बहुत ही अच्छी स्कूल देने का हमारा प्रयास है। इस तरीके से टोटल, और साथ में जो मुंब्रा के अंदर जो पानी बहता था जरा से भी बारिश में, तो सम्राट नगर का बड़ा नाला, नसीम बाग और अमृत नगर के सामने का जो नाला है, जो पानी बह के पूरा सामने आता था खाड़ी में जोड़ने का, वो निधि के लिए हमने 25 करोड़ का निधि लाया है। कलवा में अलग निधि लाया है। ये सब जो काम है, ये काम अलग अलग क्षेत्रों से विकास कामों के लिए अल्पसंख्यक विभाग से 5 करोड़ रुपए, छोटे छोटे जो 20-20, 25-25 लाख के काम है, जो आवाम की जरूरत के काम है, उसके लिए हमने 5 करोड़ रुपए लाया। इस तरीके से 181 करोड़ रुपीस
डेवलपमेंट के लिए लाया है। और खुशी हमको यह है कि कब्रिस्तान की मसले दूर हो गए। जो हमारे बच्चे जो पढ़ रहे हैं 9वीं 10वीं में, उनको एक नई स्कूल आने वाले दिनों में मिलेगी। जो बच्चे केजी से ऊपर पढ़ रहे हैं उनको एक अच्छी आलीशान स्कूल मिलेगी। बारिश से नाले भरने से जो अपने घरों में पानी घूमता था वहां नया नाला डेवलपमेंट होगा। और हमारे अगरी कोली बांधों के लिए कोली और अगरी कोली भवन जो खारेगांव में मिलेगा, वहां खेल का उत्सुकता और खेल के प्रेम रखने वाले उनको एक बहुत ही अच्छा भूमिपुत्र मैदान, जो कोविड हॉस्पिटल टेम्परेरी बनाने के बाद लोग के विरोध के बावजूद भी जो पूरा कंक्रीट और खराब हुआ है उसके लिए पैसा लाए। इस तरीके से हमको खुशी है कि कलवा मुमरा का विकास अब जो पब्लिक को जरूरत है उस तरीके से होगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत एकूण 3,38,320 मतदार आहेत. मागील 2019 ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदारसंघात जेमतेम 50 ते 56% मतदान झाले होते. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. सन 2019च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 147 कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघासाठी 49.9% मतदान झाले होते. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 56.25% इतकी होती. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असा प्रशासनाकडून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी आवाहनास प्रतिसाद द्यावा व उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2024च्या महाराष्ट्रासाठी 288 विधानसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया डिक्लेअर केली त्याच्यात 147 कोपरी पाचपखाडी आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये आपल्या कोपरी पाचपखाडीमध्ये 15/10 2024 पर्यंत 3,38,320 एवढे मतदार आहेत. हे मतदार आपल्यामध्ये 366 मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहेत. 366 मतदान केंद्राचं 51 झोनमध्ये आपण विभाजन केलेलं आहे. त्यावरती झोनल ऑफिसर नेमलेले आहेत, ज्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाईल. मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे तुम्ही अशी विशेष दक्षता काय घेतली आहे की मागच्या वेळेस बरीच काही सावा गोंधळ झाला होता म्हणा किंवा मतदारांना मतदान करण्यात गैरसुविधा झाल्या होत्या. तर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट प्लॅन मागवणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्राचा तुम्ही कधी तयारी केली? ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ज्या आपण सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार आपण तो प्लॅन तयार करतोय. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्या अनुषंगाने काल बैठका घेऊन आमचा आढावा घेतला आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहणार आहेत, त्याचं काही दडपण असणार आहे का तुमचं? निवडणूक प्रक्रियेमध्ये निपक्षपातीपणे निवडणूक घेणं हे भारत निवडणूक आयोगाचं एक ध्येय आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करतो. भारत निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी जी निवडणुकीची तारीख डिक्लेअर केली त्याचा हेतूच आहे की सर्वांनी मतदानाने हिरिरीने सहभागी व्हावं त्यामध्ये आणि मतदानाचे टक्केवारी वाढावी, जेणेकरून राज्य लेवलचे जे टक्केवारी आहे त्याच्यावर आपण मतदान करण्याचं उद्देश ठेवले आहे. कोपरी पाचपखाडीच्या अनुषंगानं आमच्याकडे अशा पद्धतीचे ज्या तक्रारी होते त्याचं स्वरूप नगण्य होतं, त्यावेळेला आम्ही त्याचं सोल्युशन काढले. यावेळेला अशी सिच्युएशन येणार नाही याची बाबत आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आहेत. आम्ही ECIच्या जे डिरेक्शननुसार तंतोतंत पालन करू. काही ठिकाणी मशीन बंद पडल्या होत्या, मशीन स्लो होत्या, त्याबद्दल काय? लोकसभेचा 147च्या अनुषंगाने विचाराल तर फक्त व्हीव्हीपॅटचा इश्यू आला होता 9. माझ्या मतदारसंघामध्ये BU किंवा CU खराब झाला नव्हता आणि कोणत्याही ठिकाणी संध्याकाळी 6 वाजले 6:30 पर्यंत त्या पुढं 8 मतदान केंद्रावरती फक्त लाईनी होत्या, इतरत्र त्या लाईनी नव्हत्या.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून शहरातील मुख्य उड्डाणपूल, चौक, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षण भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणी कारवाई म्हणून प्रतिमांवर रंगकाम करून त्या रंगविण्यात आल्या आहेत. या फलकांमुळे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ठाणे शहरातील नौपाडा, साकेत, कळवा, खारेगाव या भागात भाजपच्या वतीने देवाभाऊ अशा आशयाचे फलक, स्टिकर्स मागील काही दिवसांपासून चिटकवले जात आहे. या फलकांवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असा उल्लेख आहे, तर लहान आकारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे छायाचित्र निदर्शनास येत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकाराचे छायाचित्र आहे. या फलकांमुळे शहरातील चौक, उड्डाणपुलाचा परिसर मागील काही दिवसांपासून विद्रूप झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे सुशोभीकरणासाठी सुमारे 1.5 ते 2 वर्षापूर्वी ठाणे शहरातील संरक्षण भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली होती. महापालिकेने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. या रंगरंगोटीवर देखील हे फलक चिटकवण्यात आले आहेत. त्यामुळे या रंगरंगोटी केलेल्या ठिकाणाची शोभा निघून गेली आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्याने आता आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता हे फलक काढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हे फलकांसाठी वापरले जाणारे कागद व्यवस्थित निघत नसल्याने आता प्रतिमा असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही या फलकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकारावरून सुजाण ठाणेकर नाराजी व्यक्त करत आहेत. केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवित असताना सत्ताधाऱ्यांनीच अशा पद्धतीने शहराचे विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणुकीला सुरुवात होत असताना आज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारे बॅनर काही अज्ञातांकडून लावण्यात आले. हिशोब मागतोय मुंब्रा कळवा, 15 वर्षाच्या विकासाचा अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. तर यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यातही आले आहेत. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व प्रवक्ते आनंद परांजपे यांना पत्रकारांनी विचारले असता हे बॅनर आम्ही लावले नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांनी मतदारांनी लावल्याचे कळते. तर हे बॅनर लावले ते आज फाडले असे कळते. विद्यमान आमदारांना विकासाबद्दल प्रश्न विचारला असता हे बॅनर फाडले असतील म्हणजे मतदारांनी विकासाबद्दल प्रश्न विचारणे चुकीचे आहे का, असा आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मला माहित नाही बॅनर कोणी लावले, पण हक्क मागतोय महाराष्ट्र अशा प्रकारची टॅगलाईन मी काही दिवसापूर्वी वाचली होती आणि कोणीतरी कळव्या मुंब्र्याच्या मतदारांनी हिशोब मागतोय मुंब्रा कळवा 15 वर्ष विकासाचा अशा प्रकारचं ते पोस्टर लावलं होतं. दुर्दैवाने कोणी फाडलं माहीत नाही, पण लोकशाहीचे पुरस्कर्ते
जे कायम व्यक्ती स्वातंत्र्यावर बोलत असतात यांना बहुतेक विचारलेले प्रश्न आवडले नसतील आणि म्हणून ते बॅनर फाडले असतील. पण लोकशाहीमध्ये मतदाराला 15 वर्षामध्ये विकासाचे जे दावे केले जात आहेत याच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे. बॅनर कोणी लावले आम्हाला माहीत नाही, कोणी फाडले आम्हाला माहीत नाही, पण बॅनरवरचा प्रश्न योग्य होता एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो.